नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज निघालो आहोत गोव्याला. मी आणि माझ्या कुटुंबासोबत सकाळी लवकर आम्ही निप्पाणीहून प्रवास सुरुवात केली. वातावरण खूपच सुंदर होतं. जसं जसं आम्ही आंबोळी घाटात प्रवेश केला तसं निसर्गाचं सौंदर्य आणखी खुलत गेलं. प्रवासात थोडा विराम घेण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो. गरमागरम चहा आणि नाश्ता घेतला. अशा छोट्या छोट्या क्षणामुळे प्रवास अधिकच सुंदर बनला होता आमचा. तुझको ले जाऊंगा मैं खींच के गोवा वाले. अखेर आम्ही गोव्यामध्ये पोचलो. समुद्राची हवा, नारळाची झाड आणि गोव्याचा निवांत वातावरण पाहून सगळा प्रवास सार्थकी लागल्यासारखा वाटला. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबासोबत शेअर करा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला आलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढील प्रवासाचे आणि नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार, फोटो मेरी खींच. गोव्यातील आमच्या प्रवासातील एक विशेष ठिकाण म्हणजे शांतादुर्गा मंदिर. हे मंदिर अत्यंत शांत, सुंदर आणि आध्यात्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. असं मानलं जातं की ही देवी शांतादुर्गाचे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यातील संघर्ष शांत केला होता. त्यामुळे त्यांना शांतादुर्गा असे नाव मिळाले आहे. खूप सुंदर, अतिसुंदर मंदिर आहे हे. इथे खूपच सुंदर वातावरण आहे. आम्ही आमच्या कुटुंबासोबत इथे पिक्स घेतले होते. नंतर आम्ही गेलो मंगेशी. नंतर आम्ही चर्च बॅसिलिका ऑफ बॉम जीजस चर्चमध्ये गेलो होतो. हे होतं डोना पॉल, जिथं आम्ही थोडे फोटोज काढले होते. नंतर आम्ही रेड्डीला गेलो. तिथून टाकायला येते ते घेतले की आत.